रोहित आर्य हा शालेय शिक्षण विभागाचा कंत्राटदार होता। कंत्राटाचं श्रेय आणि पैशाच्या वादातून त्याने गुन्हेगारीची वाट चोखल्याची माहिती समोर येते आहे। 2 वर्षांपूर्वी तत्कालीन शिक्षण मंत्र्यांसोबत फिरणारा रोहित आर्य गुन्हेगार कसा झाला? मुलांना ओलीस धरून त्याला काय साध्य करायचं होतं हे प्रश्न अनुत्तरित राहिले। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूं और उसमें मर जाऊं। रोहित आर्यच्या डोक्यात काय प्लॅन होता याचा अंदाज एव्हाना तुम्हाला आलाच असेल। रोहित आर्य या माथे फिरून मुंबईतल्या पवईत तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं। हे ओलीस नाट्य अचानक घडलेलं नव्हतं। रोहित आर्यनं शांत डोक्यानं हा कट रचला होता। 2022 मध्ये थर्सडे सिनेमा आला होता। त्या सिनेमातलं एक पात्र मुलांना ओलीस ठेवतं। रोहित आर्यलाही तसंच करायचं होतं। त्यानं मुलांना ओलीस ठेवलं होतं, पण रील मध्ये जे घडलं ते रिअल लाईफ मध्ये घडलं नाही। रोहितला कल्पनाही नव्हती की त्याचा सामना मुंबई पोलिसांशी असणार आहे। मुंबई पोलिसांनी 3 तासात हे ओलीस नाट्य संपुष्टात आणलं। हम लोग जब आए थे तब बच्चे अंदर ही थे। वो आदमी भी जो आर्या करके था वो भी अंदर ही था। क्रिमिनल जो भी था वो भी अंदर ही था। लेकिन जब पुलिस वाले ने हम लोग को अंदर नहीं जाने दिया, पुलिस वाले ने अपना काम किया और उनको बाहर लिया। पहले जो आर्या करके आदमी है ना उनको बाहर लिया, उसके बाद अभी बच्चे लोग को अभी सेफ निकाला है। रोहित आर्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नव्हता। 2022 मध्ये त्यानं शालेय शिक्षण विभागासाठी एक प्रकल्प केला होता। रोहित आर्यचे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ ही सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते। या प्रकल्पाचं श्रेय आणि पैसे न मिळाल्यानं रोहितनं पुण्यात उपोषणही केलं होतं। सातत्यानं पाठपुरावा करूनही त्याला यश न मिळाल्यानं त्यानं हा आत्मघातकी पर्याय निवडल्याचं सांगण्यात येत आहे। आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं। अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे। रोहित आर्यच्या ओलीस प्रकरणानं आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित झालाय। मुंबईत बॉलिवूड असल्यानं अनेक ठिकाणी अशा ऑडिशन सुरू असतात। रोहित ओलीस प्रकरणानं मुंबईतले ऑडिशन असुरक्षित असल्याचा मुद्दा अधोरेखित झालाय। जी घटना घडलेली आहे ती अत्यंत धक्कादायक घटना आहे आणि याच्यावर मुंबई पोलीस नक्कीच कारवाई करतील। योग्य ती कारवाई मुंबई पोलिसांकडून नक्कीच होईल। पण मला एक गोष्ट समजत नाही की जी 17 मुलं तिथे ऑडिशनला गेली होती त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना आपण ऑडिशनला कोणाकडे पाठवतोय, कुठे पाठवतोय, कुठल्या वेब सिरीजसाठी पाठवतोय आणि असे लहान मुलांना तुम्ही एकटे कसे सोडू शकता? कोणाकडे आपण ऑडिशनला पाठवतो आहोत याची त्यांनी चौकशी नको करायला? रोहित आर्यचा एन्काउंटर मध्ये मृत्यू झालाय। त्याच्या मृत्यूने हे प्रकरण संपलेलं नाहीये। उलट एक व्हाईट कॉलर माणूस आपली अडचण सोडवण्यासाठी असा गुन्हेगारी मार्ग कसा स्वीकारतो ही बाब आत्मचिंतन करायला लावणारी आहे। सीमा आढे, झी24 तास, मुंबई। रोहित आर्यच्या काही मागण्या होत्या, काही देणी येण्याचं त्याचं म्हणणं होतं, पैसे येण्याची मागणी होती। या सगळ्यामध्ये त्यानं जे निवडलेला जो मार्ग आहे तो मात्र चुकीचा मार्ग निवडला आणि 17 निष्पापांच्या जीवावर तो उठला आणि त्याची किंमत मात्र रोहित आर्यला चुकवावी लागली। तो जीवानिशी गेलाय।